रणबीर अलाहाबादी याला मिळाला आहे दिलासा. शो प्रसारित करण्यास न्यायालयाने दिली आहे परवानगी, पण त्यासोबतच दिल्या आहेत काही सूचना. द इंडियाज गॉट लॅटेंट ह्या शो प्रकरणावरती 3 मार्च 2025 रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. नेमके काय घडले ह्या सुनावणीत आणि काय निर्णय घेण्यात आला या सुनावणीत, या जाणून घेऊया. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र. युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया, ज्याला बिअर बायसेप्स म्हणून ओळखले जाते, त्याने केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या फार चर्चेत आहे. समय रायना ह्याच्या इंडियाज गॉट लॅटेंट ह्या शो मध्ये त्याने केलेल्या विधानामुळे त्याच्यावरती अनेक प्रमाणात टीका करण्यात आल्या आणि त्याच्यावरती FIR सुद्धा दाखल करण्यात आली. ह्या सगळ्या प्रकरणामुळेच त्याने त्याचे हजारो फॉलोअर्स सुद्धा गमावलेले आहेत. नेमकं सुनावणीत काय घडलं हे आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी जाणून घेऊया रणवीरचा थोडक्यात इतिहास. रणवीर हा बॉर्न अँड बॉटम मुंबईचा. त्याचे आई वडील दोघंही डॉक्टर, त्यामुळे हा मुलगा सुद्धा डॉक्टर होणार असं लोकांना वाटायचं. रणवीरने इंजिनिअरिंगला ऍडमिशन तर घेतली होती, परंतु त्याचा रस त्यात नव्हता. जगापेक्षा काहीतरी वेगळं आपण करावं ही नेहमी त्याच्या मनात इच्छा होती. रणवीरच्या आयुष्याचा काही काळ हा वाईट संगतीत आणि वाईट सवयींमध्ये सुद्धा होता, पण त्यातून बाहेर पडून त्याने व्यायाम आणि फिटनेसकडे वळाला. आपल्याला येणारं हे फिटनेस मंत्र आणि हे व्यायामाचं महत्व लोकांना पटवून द्यावं, ह्यातूनच त्याच्या बिअर बायसेप्स ह्या चॅनलची सुरुवात झाली आणि त्याचा युट्यूबरचा हा प्रवास सुरू झाला. बिअर बायसेप्स ह्या चॅनलमध्ये तो फिटनेस मंत्र आणि लाईफ हॅक्स लोकांना शिकवू लागला, ह्याबाबत व्हिडिओज बनवू लागला आणि बघता बघता चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. ह्यानंतरच TRS म्हणजेच द रणवीर शो ह्या पॉडकास्टची सुरुवात झाली. द रणवीर शो ह्या पॉडकास्टमध्ये रणवीरने अनेक दिग्गज कलाकार मंडळींच्या मुलाखती घेतल्या आणि बघता बघता 42 लाखांच्या सबस्क्रायबरच्या घरात तो पोहोचला. इतकंच नाही तर मोदीजींकडून अंडर 30चा पुरस्कार सुद्धा त्याला मिळालेला आहे. इंडियाज गॉट लॅटेंट ह्या शो मध्ये रणबीर अलाहाबादी याने वादग्रस्त विधान केल्यामुळे तो अडचणीत आला होता. मुंबई आणि आसाम राज्यात त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या इतर शोचे सर्व कार्यक्रमाचे प्रदर्शन रोखण्यास स्थगित करण्यात आले होते. रणबीरची बाजू मांडणारे अधिवक्ता अभिनव चंद्रचूड यांनी न्यायाधीशांना मागणी केली होती की रणबीरच्या शो सोबत 280 लोक जोडलेली आहेत आणि ह्या 280 लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न तुम्ही विचारात घ्यावा. तसंच रणवीर कॉमेडी शो शिवाय इतरही कार्यक्रम करत असतो, तर त्या कार्यक्रमास त्याला परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली होती. ह्या सगळ्याचा सारासार विचार करता न्यायालयाने रणबीरला शो सुरू करण्यास परवानगी दिली आहे, परंतु त्यासोबतच काही सूचना सुद्धा दिल्या आहेत. शो करताना सजावट लक्षात घेण्यात यावी, तसेच कॉन्टेंट हा सर्व वयोगटाच्या दृष्टीने असावा. त्यासोबतच न्यायालयाने केंद्र सरकारला अश्लील कॉन्टेंटवर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यात यावे अशा सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. रणबीर अलाहाबादियाच्या शोचे प्रसारण करण्याच्या याचिकेवरती SG मेहता यांनी न्यायालयाला त्यावर बंदी सुरू ठेवण्यास सांगितले. तथापि न्यायालयाने पॉडकास्टर रणबीर अलाहाबादिया यांना द रणबीर शोचे प्रसारण पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली, या अटीवर की त्यांनी त्यांच्या शो मध्ये शालीनता राखली पाहिजे. द रणबीर शो ह्या प्रकरणाबाबत रणबीर अलाहाबादिया ह्याला कोणाशीही बोलण्यास न्यायालयाने मनाई केलेली आहे. तसेच त्याला सध्या परदेशात जाण्यासाठी सुद्धा न्यायालयाने बंदी घेतलेली आहे. चौकशीत सहभागी झाल्यानंतरच त्याला परदेशात जाण्याची परवानगी देण्यात येईल किंवा त्याबद्दल विचार करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. द रणवीर शो ह्या शो साठी न्यायालयाने जरी परवानगी दिलेली असली तरी आता ह्या शोला आधी जसा प्रतिसाद मिळत होता तसा प्रतिसाद आता मिळेल का? VIP दिग्गज कलाकार आता ह्या शो साठी मुलाखत देण्यासाठी येतील का, हा प्रश्न आता पडला आहे.